हाय फ्रेंड्स, कसे आहेत? बरे आहेत ना? मी बरी आहे. हा बा मुलगा जेवण घेऊन बसला टी व्ही लावून. मी पण त्याच्यासोबत त्याला कंपनी द्यायला आले. हे बघ माझं जेवण. मी काय काय बनवलं दाखवतो तुम्हाला. ही केळ्याची कापं, हे भात बनवलेलं आहे, ही शेपूची भाजी बनवलेली, ही चवळीची भाजी, हे मिक्स लोणचं आणि ही गोडी डाळ. हे आपलं जेवण आहे. आणि मिक्स लोणच्या असं असतं ना, तसं तुम्हाला सांगते. तसंच आपली मिक्स लाईफ पण असते. केव्हा खुशी असते, केव्हा खुशी नसते, पण केव्हा ते घेऊन बसायचं नाही. खुश राहायचं, आनंदी राहायचं आणि स्वतःत बिझी राहायचं. आणि एवढा तरी टाईम काढायचं स्वतःसाठी. कारण स्वतःला टाईम नाही देऊ शकलं ना आपण, तर काही फायदा नाही. एक कालचा दिवस आज येत नाही, तसा आजचा दिवस उद्या येणार नाही, तसं आहे आपलं लाईफ. म्हणून स्वतःत एन्जॉय करायचं, स्वतःवर जास्त प्रेम करायचं, मला तर असं वाटते. कारण मी माझी फार फेवरेट आहे. कारण मी जास्त स्वतःपेक्षा जास्त कोणावर प्रेमच करत नाही. कारण सर्व माणसं दुखवतात. मुलगा काय आपला चांगला असतो असं नाही आहे, तो पण एक दिवस ना एक दिवस दुखवणारच. मग स्वतः आपण केव्हा आपल्याला दुखवत नाहीत रे. मला असं वाटतं की स्वतःवर सर्वातपेक्षा जास्त प्रेम करावं माझ्यासारखं. तुम्ही मला कमेंट करून सांगा मी काय बोलते ते तुम्हाला आवडलं की नाही. ते खरंच आपल्याला तर कसं जेवण घेतलं ना तर सर्व गोष्टी पाहिजे असतात. आमटी भात पाहिजे असतो, आमटी पाहिजे असते, भाजी पाहिजे असते, एक चवीसाठी एक लोणचं पण पाहिजे असतं. कारण आंबट तिखट सर्व त्याच्यात मिक्स असतं ना. तसंच आपली लाईफ असते रे. एक दिवस हसायला येणार, एक दिवस रडायला येणार, पण ते घेऊन नाही बसायचं. खुश राहायचं, आनंदी. ते तर